वतीनं काही कारणं सांगून आम्ही पत्रव्यवहार केला आहे, आम्ही सर्व डॉक्टरांना समज दिलेले आहे आणि हे 100% बंद केलेले आहे असं काही दिवसात दाखवलं. पण त्यानंतर सुद्धा सातत्यानं या CPR मध्ये सर्वसामान्य लोकांना लोकांना हे डॉक्टर खाजगी लॅबचे लोक आतमध्ये बोलवतात आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करतात. आज सुद्धा आम्हाला काही नातेवाईकांचा फोन आल्यानंतर आम्ही इथं आलो तर प्रत्येकाला जवळपास एकही पेशंट इथं सोडलेलं नाही. अगदी सर्वसामान्य आलेल्या प्रत्येक लोकांकडनं 1000-2000 रुपयाची ही लूट आहे. 50% वाटा मिळतोय म्हणून साठी हे अधिकारी हे डॉक्टर हे ड्युटीवर आल्यानंतर आपली पोटं भरण्यासाठी काम करायला लागल्यात. आजपासून इथनं आम्ही सातत्यानं आमचे कार्यकर्ते असतील आम्ही इथं नातेवाईकांना सुद्धा आम्ही इथं फलक लावून ठेवतो की खाजगी लॅबचे जर डॉक्टर आतमध्ये पैसे मागत असतील तर तुम्ही यांच्या विरोधात आम्हाला कळवा, आम्ही कारवाई करू. आतमध्ये डॉक्टर हे काय करायला लागलेत, वेळ मारून न्यायचं काम करायला लागलेत. आम्ही तासभर झालं इथं उभारलो, MS ऑफिसचे लोक आलेले त्यासनी म्हटले रेकॉर्डवर येऊ देत, पंचनामा व्हायला पाहिजे. कुठल्या डॉक्टरनी हे लॅबचे लोक बोलवले आणि ह्या सर्वसामान्य लोकांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत, त्या डॉक्टरांची पण चौकशी झाली पाहिजे. तुम्ही कारवाई करणार असाल तर तुमच्याकडे रेकॉर्ड आलं पाहिजे. पण तासभर ते टाळाटाळ करायला लागल्यात, आतमध्ये जाऊन फोनाफोनी चालू आहे, एकमेकाला सावरण्याचं काम चालू आहे. त्यामुळे हे सगळे मिळून हे ह्या सगळ्या पैशात येणाऱ्या कमिशनमधले वाटेकरी आहेत. त्यामुळे आम्ही हे इथनं पुढे आंदोलन ताकदीनं चालू. किती लोकांकडून असे पैसे घेतले, अंदाजे किती घेतले? आता आम्ही इथं समोर बघितलं तर सर्वसामान्य लोक दिसतात. 700, 900, 1500, 1700, 2500, 3000 रुपये सोडलेले नाहीत, 2-2 वेळेला घेतलेले आहेत. आणि इथली सगळी यंत्रणा CPRची वापरून हे धंदे चालू आहेत. म्हणजे CPR मध्ये माईकवरनं आवाज पुकारला जातोय, नातेवाईक आतमध्ये जातोय, सांगतोय आमच्याकडे रक्ताची तपासणी होत नाही, अमुक एवढे पैसे द्या, तो गप गुमान देतोय आणि बसतोय. आज सगळी